हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज आलेली MPSCची एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. ही अपडेट राज्यसेवा परीक्षा 2023 संबंधी आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी अपडेट आहे ती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 विषयी आहे. MPSC आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजेच हा एक प्रोव्हिजनल रिझल्ट आहे MPSC राज्यसेवा परीक्षेचा. सो बघा, इथे तुम्ही बघू शकतात MPSC स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2023 चे इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यामध्ये जे की प्रेफरन्स कॅन्डिडेट्सने दिलेले आहेत तर ते सर्व तुम्हाला दिसतात आणि कोणाला कोणतं पद मिळालं आहे हे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये दिसतं. इथे तुम्ही मार्क्सचे टोटल वगैरे बघू शकता जे की आयोगाने ऑलरेडी तुम्हाला दिलेलं होतं. बघा, आता इथे ही प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे. यामध्ये पदानुसार म्हणजेच तुमच्या मार्क्सनुसार कोणतं पद तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते दिसतं. सो दिस इज द प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर MPSC स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2023. तुम्हाला जर ही PDF हवी असेल सो आय हॅव अपलोडेड इट ऑन माय टेलिग्राम किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल ड्राईव्हच्या लिंकवर देखील जाऊन ती बघू शकतात. सो बघा, फर्स्ट कॅन्डिडेट आहे घाटुडे महेश अरविंद सर. घाटुडे महेश अरविंद सर यांचा ऑलरेडी आपण एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता जेव्हा सिलेक्शन किंवा रिझल्ट आला होता तेव्हा. तर त्यांचा तो तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. मी वर आय बटनावरती लिंक देतो जेणेकरून तुम्ही जर पुढच्या प्रिलिम्सची किंवा पुढच्या मेन्सची तयारी करणार असाल तर त्यासाठी तो व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुम्हाला ठरेल. तर त्यांना DYCA म्हणजेच डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालेलं आहे. सो इथे बघा, तुम्ही पद बघू शकतात डेप्युटी कलेक्टर ग्रुप A आणि इथे कॅन्डिडेट जे सिलेक्ट झालेले आहेत ते. त्यानंतर असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स ग्रुप Aचं पद ASCA. तर हे देखील इथे नावं तुम्ही बघू शकतात कॅन्डिडेट्सची. सो ज्यांनी जो प्रेफरन्स दिलेला आहे त्यांना ते पद मिळालेलं आहे. जर जागा त्या कॅटेगरीची असेल किंवा जर ओपनची जागा त्यामध्ये असेल तर ती मिळालेली आहे. काहींना अगेन्स्ट स्पोर्ट किंवा अगेन ओपन स्पोर्ट जागा देखील मिळालेल्या आहेत. सो ते देखील इथे बघणे गरजेचं आहे. सर्व या लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. इथे BDO पदासाठी रेकमेंडेशन आहे. त्यानंतर BDO डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, डेप्युटी CEOसाठी. तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. खूप मोठी लिस्ट आहे तर ती तुम्ही बघू शकतात. एकूण टोटल यामध्ये 27 पेजेस आहेत. त्यामध्ये सर्व पदांवरती सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेट्सची नावं आहेत. सो आय होप तुम्हाला ही PDF कशाबद्दल आहे व MPSCचा हा रिझल्ट कशाबद्दल आहे कळालं असेल. बऱ्याच जणांना जे नवीन असतात त्यांना कळत नाही की नेमकं ही PDF कसली आहे, कोणत्या परीक्षेचा रिझल्ट आहे, यामध्ये कोणकोणते पदं असतात, हे सर्व तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झालं असेल. PDF डाउनलोड करायची असेल सो यूज द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन वेअर यू कॅन डाउनलोड इझिली द PDF. सो आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. लवकरच आपण MPSCचे अपडेट रेग्युलरली सुरू करणार आहोत. आता जर हा व्हिडिओ बघितला सो वी आर मीटिंग आफ्टर 6 days म्हणजेच 6-7 दिवसांपासून चॅनलला व्हिडिओज नव्हता. सो एक अपलोड करायचा होता, तुम्हाला अपडेट द्यायची होती, त्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हो, जो कंबाईनचा रिझल्ट आहे तो उद्या येऊ शकतो प्रोबॅबली. सो त्यावरती देखील मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजेच अपलोड करणारच आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.